त्याने उमेदवारी दिलेली आहे. खरं इच्छुक उमेदवारांची संख्या पक्षाकडे जवळपास 110 वॉर्ड लढवण्या इतपत नक्की त्या ठिकाणी होती. परंतु काल मी आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई, मुंबईतील माझे सर्व सहकारी आम्ही एकत्रितपणाने बसलो होतो. मुंबईमधील पक्षाच्या एकंदरीत संघटना याच्याबद्दलची वास्तवतेचं भान असणारे आम्ही आहोत. कार्यकर्ते स्वाभाविकपणाने उमेदवारी मागू शकतात, परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये मुंबईसारख्या महानगरपालिकेमध्ये कारण एक एक प्रभागाच्या मतदारांची संख्या मोठी आहे. अशा वेळेला त्या ठिकाणी नेमकी राजकीय परिस्थिती काय आहे त्याचा आम्ही आमच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये चर्चा केली आणि त्याच्यातून तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. एक असं आहे की आपण हे जे काय विचारत मला हे दुर्दैवी आहे. मुंबई बहुभाषिक शहर आहे, बहुधर्मीय शहर आहे. आपण वेगवेगळ्या राजकीय प्रमुख राजकीय पक्षांची जर काही यादी पाहिलीत तर त्याच्यामध्ये सुद्धा सर्व समाजाच्या सर्व धर्मियांचा समावेश त्या ठिकाणी आहे. मुंबईमध्ये आज ख्रिश्चन धर्मीय मोठ्या प्रमाणावरती आहेत, आंबेडकरी चळवळीची श्रद्धा असणारा वर्ग मोठ्या प्रमाणावरती आहे. काही जागा राखीव असतात, म्हणून मी म्हटलं की हिंदी भाषिक आहेत, उत्तर भारतीय आहेत. अशा वेळेला त्यांची निवड करणं काही अयोग्य आहे असं म्हणणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या बद्दलच्या मूलभूत विचाराबद्दल शंका घेण्यासारखं त्या ठिकाणी होईल.